नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 जागांसाठीचा काही दिवसांपूर्वी कार्यक्रम निवडणुकांचा जाहीर झाला। जाहीर झाल्यानंतर काही दिवसांमध्ये सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल स्थापन झालं आणि त्या माध्यमातून 11 संचालक मंडळाच्या पदासाठी बिनविरोध निवड जाहीर झाली। एकूण जागा या 23, त्यापैकी 11 बिनविरोध आणि इतर 12 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया 26 जुलै रोजी पार पडले आणि 28 जुलै रोजी मतमोजणी होणार आहे। एकंदरीतच खासदार तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, लोहा कंधार विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, काँग्रेसचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर असा एकंदरीत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल असं त्याला नाव देण्यात आलं। तर दुसरीकडे बँक बचाओ अशा पद्धतीचे 2 पॅनल्स या 12 जागांसाठी रिंगणात होते। 28 जुलै रोजी सकाळपासून निकालाची प्रक्रिया पूर्ण होईल, परंतु आमच्या एक वृत्त न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक्झिट पोल आम्ही आपल्यापर्यंत देत आहोत। 12 जागांपैकी हदगाव, नांदेड, माहूर आणि देगलूर या ठिकाणी शेतकरी विकास पॅनलला काही अंशी का होईना लढत द्यावी लागणार आहे। त्या ठिकाणी थेट लढत होईल असं चित्र सध्या तरी दिसते आहे। शिवाय प्रवर्ग निहाय ज्या 3 जागा होत्या त्या 3ही जागेवर शेतकरी विकास पॅनल विजयी होईल असं तरी सध्या दिसते आहे। शिवाय इतर जागांमध्ये अशोकराव चव्हाण यांचं ज्या ठिकाणी प्राबल्य आहे त्या भोकर मतदारसंघात जे आता त्यांच्या सुकन्या ॲडव्होकेट श्रीजयाताई चव्हाण तिथून प्रतिनिधित्व करतात, त्या सर्वच्या सर्व जागेवरती ज्यामध्ये भोकर, अर्धापूर, मुदखेड या जागेवरती जे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार आहेत ते विजयी होतील असं सध्या तरी एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसते आहे। शिवाय इतर जागेच्या ठिकाणी म्हणायचं झालं तर त्यामध्ये उस्मानाबाद आणि हिमायतनगर याही ठिकाणी शेतकरी विकास पॅनललाच विजयश्री मिळेल असं सध्या दिसते आहे। एकंदरीतच शेतकरी विकास पॅनलचे सर्व पक्षी असे यापूर्वी 11 हे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आज घडीला मिळालेल्या आपल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार जवळपास 8 संचालक मंडळ सुद्धा आता येणाऱ्या उद्याच्या निकालामध्ये निश्चित विजय होतील असं सध्या तरी चित्र दिसते आहे। नांदेड तालुक्यातल्या ज्या जागेसाठी अतिशय रसिकेत झाली त्या म्हणजे सौ संगीता विठ्ठलराव पाटील डक। यापूर्वी शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवार असतील असं बोललं जात होतं। त्या बाबतीत हिरवा कंदील स्वतः माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि इतर सर्वांनी, कारण प्रतापराव पाटील चिखलीकर आमदार यांचे सुद्धा विठ्ठल पाटील हे जुने सहकारी मित्र आहेत, त्यामुळं सर्वांच्या वतीनं ते उमेदवार होतील असं वाटलं होतं। परंतु ऐनवेळी मात्र चव्हाण साहेबांच्याच कक्षेमधील असलेल्या काही व्यक्तींनी त्या ठिकाणी शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून नाळेश्वर येथील अतुल वाघ यांना शेतकरी विकास पॅनल मधून उमेदवारी देण्यात आली। अतिशय त्या ठिकाणचं पारडं जड सध्या तरी म्हटलं जात आहे, परंतु जवळपास संगीताताई विठ्ठलराव पाटील डक हे विजय होतील असं सुद्धा जाणकार मंडळी त्या ठिकाणी बोलून दाखवत आहे। त्यामुळं या एकंदरीत निकालाबद्दल आपल्याला जरी आज एक्झिट पोलची आमची ही माहिती असली तरी सुद्धा उद्या मात्र याबाबतचा स्पष्ट निकाल आपल्याला समोर येईलच। धन्यवाद।